2-3 दिवसापूर्वी चायनीज गव्हर्नमेंटनी खूपच इंटरेस्टिंग आणि कॉन्ट्रोवर्शियल रेग्युलेशन पास केलं आहे. ते म्हटले की जर तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात इन सेन्सिटिव्ह फील्ड्स लाईक हेल्थ केअर, न्यूट्रिशन, फायनान्स, ज्याच्यामध्ये तुमच्या इन्फॉर्मेशनमुळे लोकांवर परिणाम भरपूर होऊ शकतो, तर यू हॅव टू बी क्वालिफाईड. यू हॅव टू हॅव सर्टन एक्सपर्टीज. ह्या रेग्युलेशनमुळे लोकांवर पण रिस्ट्रिक्शन येतील आणि प्लॅटफॉर्म्सवर पण रिस्ट्रिक्शन येतील. आता बघू कसं ते इम्प्लिमेंट करेल. सम पीपल से इट्स अ फ्रीडम ऑफ स्पीच की कर्व करता है, and Chinese government in general has not been the biggest supporter of freedom of speech. They have been controlling, but माझ्या मते तरी मिसइन्फॉर्मेशन इज अ ह्यूज रिस्क आणि गव्हर्नमेंटचा जॉब असतो लोकांना प्रोटेक्ट करणं. ब्रॉडली आय थिंक गव्हर्नमेंटचा मेन जॉब इज टू प्रोटेक्ट द कॉमन पर्सन. 3-4 वर्षाआधी चायनीज गव्हर्नमेंटनी अजून एक क्रेझी गोष्ट केली होती. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की करिक्युलम बेस्ड फॉर प्रॉफिट एज्युकेशन, म्हणजे बेसिकली ट्युशन क्लासेस, ऑनलाईन ट्युशन क्लासेस जे म्हणतात, त्यांना 1 शॉटमध्ये बॅन करून टाकलं होतं. आणि ओव्हरनाईट 100 बिलियन म्हणजे 8 लाख कोटीचा व्हॅल्यू ड्रॉप झाला होता ओव्हरनाईट फ्रॉम ऑल एडटेक कंपनी व्हॅल्युएशन्स. कारण त्यांना हे वाटत होतं की शाळा प्लस कोचिंग ट्युशनच्या प्रेशरमुळे मुलांवर खूप परिणाम होत होता. तर त्यांनी एका शॉटमध्ये त्याला बंद करून टाकलं. आता काही लोक म्हणतात की दॅट इज नॉट अ गुड थिंग, ओव्हर इंटरफिअरन्स ऑफ गव्हर्नमेंट. काही लोक म्हणतात की इफ गव्हर्नमेंट कॅनॉट बी ट्रस्टेड टू प्रोटेक्ट आवर चिल्ड्रन ऑर आर पीपल फ्रॉम बॅड ॲडवाईस, देन हू. आता चायनामध्ये दे हॅव ऑलवेज टेकन सच स्टेप्स बिफोर ऑल्सो. दिस इज नॉट द ओनली टू. दे हॅव ऑलवेज टेकन दीज स्टेप्स. दे हॅव टेकन इट फॉर द ग्रेटर गुड ऑफ द बिगर सोसायटी. अँड मला जर विचारलं फ्रँकली तर मला तर असं वाटतं की दे हॅव टेकन द राईट कॉल्स. कारण आजकाल मी बघतो फायनान्स आणि हेल्थवर इतक्या विचित्र गोष्टी सांगतात लोक इंस्टाग्रामवर, आणि लाखो लोक त्यांना व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करतात. आणि आता माहित नाही त्याचा इंडियामध्ये करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, आय डोंट नो.